नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. चला, आवाज येतोय सर्वांना? आले आले आपली दोन कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. विद्यार्थी संख्या 100, लाईकची संख्या 100 झाली तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पटापट सगळ्यांनी लिंक शेअर करायची आणि लाईक सुद्धा करून घ्यायचे. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आवाज येत असेल तर पटापट लिंक शेअर करा. बघा, तुमच्यासाठी खास आपण 5000 प्लस प्रश्नांची सिरीज चालू केली. त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 48. ज्यांनी आतापर्यंत 47 लेक्चर बघितले नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, करायची सुरुवात. आलेत सर्व? आजचे पण प्रश्न एकदम छान आहेत. पहिला प्रश्न बघा, किंमत काढा. 3 चा शून्य घात अधिक 10 चा शून्य घात अधिक 2/3 चा शून्य घात बरोबर किती? ऑप्शन बघा, 2, 1, 3 आणि 7. काय लिहायचं उत्तर? पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात. आता घातांकाचे नियम ज्याला माहिती असेल तो काही सेकंदात सांगेल. कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे किती असतं? 1. 3 चा शून्य घात अधिक 10 चा शून्य घात अधिक 2/3 चा शून्य घात. कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे त्याचं उत्तर किती? फक्त आणि फक्त 1. मग ती संख्या 3 असेल किंवा 10 असेल किंवा 2/3 असेल, ती संख्या पूर्णांकात असेल किंवा अपूर्णांकात असेल, ज्या संख्येचा शून्य घात म्हणजे त्याचं उत्तर नेहमी 1च. मग 1 1 1 किती झाले? 3. ऑप्शन नंबर 3 उत्तर 3 आलं सगळ्यांचं बरोबर. समजलं घातांकाचे नियम? कोणतीही संख्या असेल ज्याचा शून्य घात असेल त्याचं उत्तर किती असतं? नेहमी 1. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 2/1 अधिक 1/5 अधिक 1/50 अधिक 1/500 बरोबर किती? हा प्रश्न पहिला सुद्धा झालेला आहे. बघूयात किती जणांना उत्तर येते. ऑप्शन बघा, 22.22, 1.11, 2.222, 11.11. किती जण उत्तर देतात? सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्यात. किती आले उत्तर? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. बघा, 2/1 म्हणजेच पूर्णपणे 2. 1/5 अधिक 1/50 अधिक 1/500. 2/1 म्हणजे पूर्णपणे 2. 1/5 1 ला 5 ने भाग दिला तर काय येणार? 0.2. 1/50 आहे, सेम 1/5 सारखंच करायचंय. 0 पॉइंट, पण हा एक 0 आणि 2. 500 ने भाग दिल्यावर काय येणार? 0 पॉइंट, हे 2 0 नंतर 5 दुने 10. एकदम सोप्या पद्धतीने. मग 2 अधिक 0.2 अधिक 0.02 अधिक 0.002. सगळ्यांची बेरीज केली तर किती येणार? 2.222. किती येणार? 2.222. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? एकदम सोप्या पद्धतीने. सगळ्यांना आवडला असेलच तर पटापट ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी करून घ्यायचंय. 100चा आकडा अजूनही पार झालेला नाही आपला. पुढचा प्रश्न, 1 ते 11 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 11 पर्यंतच्या विषम परंतु मूळ संख्यांची बेरीज किती? आता सर्व मूळ संख्या या विषम आहेत, फक्त एकमेव 2 ही सममूळ संख्या आहे. मग 2 ला सोडायचं. 1 ते 11 मध्ये किती आहेत? 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 11 आहे. यांची बेरीज किती? 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 1 हातचा 1 आणि 1 2. किती बेरीज आहे? 26. चुकून 28 ला टिक करू नका. फक्त सांगितलं असतं मूळ संख्यांची बेरीज किती तर आला असतं 28, परंतु तिथं शब्द वापरला विषम. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. कळले सर्वांना? म्हणून इथं बेरीज किती येणार? 26.
क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 3/4 म्हणजे किती टक्के? ऑप्शन बघा, 65%, 35%, 75% आणि 74%. टक्के म्हणजेच काय? कोणत्या संख्येचे टक्के? म्हणजेच भागिले 100. 3/4 म्हणजे किती टक्के? म्हणजे जी छेदस्थानी संख्या ती पूर्णपणे 100%, अंशस्थानी संख्या ती किती टक्के? कोणत्या संख्येचे टक्के काढायचे? गुणिले 100 करायचे. 4 ने भाग दिला किती आलं? 25. 25 त्रिक 75%. 3/4 म्हणजे किती टक्के? तर 75%. 1/2 म्हणजे किती टक्के? तर 50%. कळले? अरे समजलं का? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2025 साठी विजेता बॅच नवीनच चालू झालेली आहे. ज्याला ऍडमिशन घ्यायचं असेल घेऊ शकता. आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. या नंबरला कॉल करा. बॅच बद्दल सर्व माहिती भेटून जाईल. आपल्या बॅच मध्ये दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर होतात. रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बघू शकता. त्याचबरोबर दररोज तुम्हाला टॉपिक नुसार पीडीएफ भेटणार. जेवढं आपलं शिकून होतंय संध्याकाळी लगेच तुम्हाला पीडीएफ भेटणार, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करता येईल. त्याचबरोबर सगळ्या विषयांचे 2-2 ई-बुक भेटणार, मॉक टेस्ट भेटणार आणि आपलं शनिवारचं डाऊट सेशन होतं, जिथं तुम्ही तुमच्या जे पण टॉपिकचे डाऊट आहेत, जे शिकून झालेले आहेत त्या टॉपिकचे डाऊट तुम्ही डायरेक्ट समोरच विचारू शकता. गुगल मीटवर आपण डाऊट सेशन ठेवतो. तर ज्यालाही घ्यायची असेल बॅच आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. काही ऑफर असेल भेटून जाईल. तशी बॅचची फी आहे 2500 रुपये. पण काय ऑफर चालू असेल तर भेटेल. त्यासाठी तुम्हाला ऑफिस नंबरला कॉल करावा लागेल. ठीक आहे? ऍडमिशन साठी कॉल करा. पुढचा प्रश्न बघूयात. वर्गमुळात 58 अधिक वर्गमुळात 48 अधिक वर्गमुळात 256 बरोबर किती? ऑप्शन बघा, 64, 8, 7 आणि 9. वर्गमुळात वर्गमूळ असेल तर शेवटून सुरुवात करायची. प्लस असेल तर प्लस करायचं, मायनस असेल तर मायनस करायचं. चला, किती येईल उत्तर ह्याचं? व्हेरी गुड. किती आलं? फक्त 8. बघा, वर्गमुळात 58 अधिक वर्गमुळात 48 अधिक वर्गमुळात 256 ह्याचं वर्गमूळ काढलं तर किती आलं? 16. हे आला या वर्गमुळामध्ये. मग ह्या दोघांची बेरीज वर्गमुळात 58 अधिक 48 आणि 16 किती झाले? 8 आणि 6 14, 4 आणि 2 6, 64. 64चं वर्गमूळ 8. मग वर्गमुळात 58 अधिक 8 म्हणजेच किती झाले? वर्गमुळात 64 आणि 64चं वर्गमूळ किती? 8. म्हणून उत्तर काय येणार? इथं 8 येणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन बरोबर x चा वर्ग पाहिजे. x चा वर्ग तर x बरोबर किती? घनांची बेरीज करायची आणि तो कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, तर ती संख्या आपल्याला ओळखायची. ऑप्शन बघा, 25, 20, 15 आणि 16. बेसिक पद्धतीने पण सांगतो आणि घनांची बेरीज करायची ट्रिक सुद्धा सांगतो. काय लिहायचं उत्तर? व्हेरी गुड. किती आलं? ऑप्शन नंबर सी 215. त्याचं वर्गमूळ किती? 15. बघा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125. या सर्वांची बेरीज 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, 2 हातचे 6 आणि 4 10 आणि 2 12, 1 हातचा 1 आणि 1 2, 225 आली सगळ्यांची बेरीज. ती 225 काय आहे? एक्स वर्ग. एक्स वर्ग बरोबर 225. मग एक्स बरोबर किती येणार? 15. एक्स ची किंमत किती येणार? 15. ही झाली बेसिक पद्धत. आता घनांची बेरीज करायची असेल तर काय ट्रिक आहे? जर 1 पासून सुरुवात होत असेल
शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले 2 आणि नंतर करणार ह्याचा वर्ग, ही तुम्हाला भेटणार घणांची बेरीज. जी पण शेवटची संख्या असेल ती गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले 2 आणि नंतर त्याचा वर्ग करायचा. मग आता भाग द्या. 2 ने भाग दिला 2 त्रिक 6, 5 त्रिक 15, 15चा वर्ग 225. मग असं कितीही संख्या असतील आणि त्यांच्या घणांची बेरीज करायची असेल तर अशा पद्धतीने न करता, आता इथं 5 होते म्हणून आपल्याला करता आलं. जर इथं 15, 20, 25 असतील तर सगळ्यांचे घन लिहित बसणार, बेरीज करणार, जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा काय करायचं, शेवटची संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2 आणि नंतर त्याचा वर्ग, म्हणजे तुम्हाला सर्व घणांची बेरीज भेटून जाणार. क्लिअर? पुढचा प्रश्न, x वजा y चा 0 घात भागिले 2 बरोबर किती? ऑप्शन बघा, 20, 1/2, 1/4 आणि 2. आता x आणि y ची किंमत माहिती नाही, पण कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे उत्तर किती? 1. x वजा y याचं उत्तर समजा y असेल किंवा याचं उत्तर समजा x आलं किंवा z आलं, पण त्याचा 0 घात भागिले 2. कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे उत्तर 1. 1 भागिले 2 म्हणजेच 1/2, म्हणजे उत्तर किती येणार इथं? ऑप्शन नंबर बी. कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे उत्तर 1. यांची वजाबाकी करून जी पण संख्या येईल त्याचा 0 घात म्हणजे उत्तर 1च. ती संख्या धन असेल, ऋण असेल, अपूर्णांकात असेल. कॅमेराचा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा आम्ही तुम्हाला तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आपण लेक्चर चालूच ठेवलेले आहेत, रेकॉर्डिंगच्या स्वरूपात सुद्धा देतोय. पुढचा प्रश्न बघा, 24/25 चे 12.5% म्हणजे किती? ऑप्शन बघा, 0.12, 1.2, 25 आणि 2.5. किती लिहायचं उत्तर? एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, पण ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलेलं नाहीये त्यांनी पटकन लाईक करून घ्यायचे. बघा, तुमच्यासाठी खास इथं सगळे काही प्रॉब्लेम विसरून इथं तुमच्यासाठी रेकॉर्डिंग सुद्धा करून ठेवते. हे कॅमेऱ्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा आम्ही काय केले की रेकॉर्डिंगच्या स्वरूपात तुम्हाला सर्व काही देतोय. तर त्याची थोडीशी जाण ठेवा आणि लाईक करून टाका. सर्व काही तुमच्यासाठी आहे. चला, किती आले ह्याचं उत्तर? बघा, 24/25 चे म्हणजेच गुणिले 12.5% म्हणजेच 12.5 भागिले 100. टक्के म्हणजेच काय? भागिले 100. याचा पॉइंट काढला, इथे एक 0 देऊन टाकला. आता भाग द्या. 25 एके 25 किंवा 5 ने भाग द्या. 5चा 25, 5 दुने 10, 5चा 25, 5 एके 5, 5चा 25. आता काय करा, सर्वांचा गुणाकार करा. 24 गुणिले 5 अंशस्थानी 5 चोक 20, 5 दुने 10 2 12, 120 भागिले किती आहेत? 1000. 3 शून्य आहेत, 3 घर सोडून पॉइंट किंवा हा 0 गेला, हा 0 गेला. 100 12 भागिले 100 म्हणजेच किती येणार? 0.12. किती येणार? 0.12. ऑप्शन नंबर ए. कळले का काय केलंय? 24/25 गुणिले 12.5%, 12.5/100. याचा पॉइंट काढला, इथे एक 0 देऊन टाकला. आता ती संख्या पूर्ण आहे. 25 5 125, 24 गुणिले 5 120, 120 भागिले 1000. 1 1 0 कट झाला. 100 2 शून्य आहेत म्हणून 2 घर सोडून पॉइंट. क्लिअर? आता चला पुढचा प्रश्न बघूयात. m अधिक n चा वर्ग वजा m वजा n चा वर्ग बरोबर किती? ऑप्शन बघा, 4mn कंसात m अधिक n कंसात m वजा n, m वर्ग वजा n वर्ग. काय लिहायचं उत्तर? m अधिक n चा वर्ग म्हणजेच a अधिक b चा वर्ग. हे ज्याला माहिती असेल, त्याची फोड ज्याला माहिती असेल तो काही सेकंदात उत्तर देईल. चला फटाफट कमेंट करायचे, काय उत्तर येईल ह्याचं. बघा आता लक्ष द्या.
m अधिक n कंसाचा वर्ग वजा m वजा n कंसाचा वर्ग. आता ह्याची फोड काय येणार? m वर्ग अधिक 2mn अधिक n वर्ग वजा, आता ह्याची फोड काय येणार? सेम याच्यासारखंच, फक्त इथं अधिक 2mn तिकडे येणार वजा 2m. m वजा n ची फोड m वर्ग वजा 2mn अधिक n वर्ग. वजा असल्यामुळं इथं फक्त वजा चिन्ह येतं, बाकी काहीच नाही. आता सोडवायचं आहे. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतल्या संख्यांचं सगळ्यांचं चिन्ह चेंज होऊन ते बाहेर येतं. हे आहे तसंच m वर्ग अधिक 2mn अधिक n वर्ग. आता हा प्लस आहे, इथं काय येणार? वजा m वर्ग, हा वजा आहे, इथे येणार अधिक 2mn, इथं अधिक आहे, हा येणार वजा n वर्ग. आता काटाकाटी करायची, प्लस आणि मायनस कट, m वर्ग प्लस m वर्ग मायनस कट झाला. 2mn 2mn म्हणजेच किती झाले? 4mn प्लस n वर्ग मायनस n वर्ग कॅन्सल, म्हणजे राहिले काय आहे इथं? 4mn. ऑप्शन नंबर 1. समजलं सगळ्यांना? परत एकदा सांगतो बघा. m अधिक n चा वर्ग ह्याची फोड होती m वर्ग अधिक 2mn अधिक n वर्ग. m वजा n चा वर्ग ह्याची फोड होती m वर्ग वजा 2m वजा 2mn अधिक n वर्ग. फक्त इथं वजा चिन्ह राहतं, बाकी सेम आहे तसंच. आणि कंसाच्या बाहेर वजा असल्यामुळं कंसाच्या आतल्या संख्यांचं चिन्ह चेंज होऊन ते बाहेर येणार. कळलंय सर्वांना? क्लिअर का? तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे हे तुम्हाला समजून येईल. छोटंसं उदाहरण म्हणजे m आणि n ची जर आपण किंमत घेतली तर बघा 4mn येते का नाही? बघा आता लक्ष द्या, छोटं उदाहरण घेऊ, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा इथं m बरोबर जर मी 2 घेतलं, m बरोबर जर मी इथं 4 घेतलं आणि n बरोबर जर 3 घेतलं, m बरोबर 4 घेतलं, n बरोबर 3. आता ह्या मनाने घेतल्यात, तुम्ही इथं कोणत्याही संख्या घेतलं उत्तर तेच येणार. आता पहिलं काय आहे? m अधिक n कंसाचा वर्ग वजा m वजा n कंसाचा वर्ग. आता जिथं mn दिसते तिथं त्या किमती टाकून द्या. आता m ची किंमत 4, मग 4 अधिक 3 ह्याचा वर्ग वजा m ची किंमत 4 वजा 3 ह्याचा वर्ग. बघा 4 आणि 3 7, 7 चा वर्ग 49 वजा 4 मधून 3 गेला 1, 1 चा वर्ग किती? 1. 49 मधून 1 गेला, किती राहिले? 48. किती राहिले? 48. आता हे 48 काय? आपलं उत्तर 4mn. काय आहे? 4mn. मग आता बघा m आणि n ची किंमत टाका. 4 गुणिले m ची किंमत 4 गुणिले n ची किंमत 3, करा गुणाकार. 4 चौक 16, 16 त्रिक 48. आले का उत्तर? 48. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे तिथं? 4mn म्हणजेच 48. इथं तुम्ही कोणत्याही संख्या घ्या, फक्त m ची किंमत आहे ना n पेक्षा मोठी घ्या, कारण इथं वजाबाकी करायला सोपं जाईल. कळलंय सर्वांना? अरे कळलं का? याची आपण ह्या प्रकारे फोड केली. ही फोड कशासाठी केली? कारण आपल्याला त्याच्या किंमत माहिती नाहीत म्हणून. जर त्यांची किंमत माहिती असतं तर आपण ह्या पद्धतीने केलं असतं, तेच उत्तर आलं असतं शेवटी, 4mn किंवा 4ab. कळलं का आता सर्वांना? कन्सेप्ट क्लिअर का? फोड केल्यामुळे पण उत्तर हेच येणार. जर त्याची किंमत माहिती असती तर सुद्धा उत्तर हेच आलं असतं. सगळ्यांना आवडलं असेलच तर सगळ्यांनी लाईक करून टाकायचं. जेवढे लाईव्ह दिसतात तेवढे लाईक दिसले पाहिजेत. चला पटापट सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे. पोलीस भरती 2025 साठी विजेता बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग 1200 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. ज्या बॅचची फी 2500 आहे ती सध्या तुम्हाला ऑफर मध्ये 1200 रुपयांमध्ये भेटेल. ज्याला फक्त गणिताची घ्यायची असेल बॅच तर गणिताची सुद्धा बॅच भेटून जाईल 399 रुपयामध्ये. ज्याला घ्यायचं असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा 82330000
7373 या नंबरला कॉल करायचंय, सगळी माहिती भेटून जाईल. कळले सर्वांना? पुढचा प्रश्न बघा. 6 गुणिले 0.3 भागिले 0.2 बरोबर m. तर m ची किंमत किती? ऑप्शन बघा 0.2, 0.6, 0.8 आणि 0.9. किती येईल याचं उत्तर? सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्यात. ऑप्शन 1, 2, 3 की 4? आता बघा, न सोडवता सुद्धा याच्यावरून सांगू शकता, पण नाही पकडले तर सुद्धा. सायत्रिक 18 भागिले 2 किती येणार? 9. आणि ऑप्शन नंबर 4 मध्येच फक्त 9 आहे, म्हणून येणार ऑप्शन नंबर डी. सोडवायचं कसं बघा. 6 गुणिले डायरेक्ट 3 लिहितो मी, भागिले डायरेक्ट 2 लिहितो. आता पॉइंटचा विचार करूया. वरती 2 घर सोडून पॉइंट आहेत, म्हणजे छेदस्थानी 2 शून्य देणार. छेदस्थानी 1 घर सोडून पॉइंट आहे, वरती 1 शून्य देणार. 0 0 गेले. बेकबे बेत्रिक 6 3 त्रिक 9. 9/10 म्हणजेच 1 शून्य आहे, 1 घर सोडून पॉइंट, म्हणजेच किती येणार उत्तर? 0.9. कळले सर्वांना? क्लिअर का? चला पुढचा प्रश्न आहे. 7a वर्ग वजा 5a वजा 8 या राशीच्या विरुद्ध राशीत किती मिळवावेत म्हणजे बेरीज 3a येईल? या ऑप्शन पैकी कोणती संख्या ह्याच्यात मिळवली तर उत्तर 3a येईल? ऑप्शन बघा. 7a वर्ग अधिक 5a अधिक 8, 7a वर्ग अधिक 8a अधिक 8, 7a वर्ग अधिक 2a वजा 8, 7a वर्ग वजा 8a वजा 8. बेरीज केली तर उत्तर किती यायला पाहिजे? 3a. बघा, ही संख्या आहे तशीच 7a वर्ग वजा 5a वजा 8. आता बेरीज किती राहिली पाहिजे आपली? 3a. म्हणजे ही प्लस आहे ना, याच्या विरुद्ध संख्या मायनस 7a वर्ग पाहिजे. बेरीज आपण करतोय तर काय पाहिजे? मायनस 7a वर्ग, तेव्हाच ही कॅन्सल होऊन जाईल. वजा 5a आहे ना, मग इथं पाहिजे अधिक 8a. वजा 8 आहे ना, मग इथं पाहिजे अधिक 8. ऑप्शन असेल तरच उत्तर त्याचं 3 येईल. कळलं? कारण ह्याचं सगळ्यांचं उत्तर 0 आलं पाहिजे, फक्त ह्या मधल्या पदाचं उत्तर आलं पाहिजे 3. कळलं? इथं फक्त वजा चिन्ह पाहिजे होतं. वजा 7a वर्ग अधिक 8a अधिक 8 हा ऑप्शन, म्हणून इथं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर बी येणार. कारण 7a वर्गला मायनस 7a वर्गने यांची बेरीज केली तरच उत्तर 0 येईल. आपल्याला फक्त बेरीज किती पाहिजे? 3a. म्हणजे ह्याच्या विरुद्ध संख्या घ्यायची म्हणजे मायनस घ्यायची, ह्याच्या विरुद्ध संख्या घ्यायची तर प्लस घ्यायची, आणि ह्याच्या विरुद्ध संख्या घ्यायची पण उत्तर 3 आलं पाहिजे म्हणून ह्याच्यापेक्षा 3 नी मोठी प्लस घ्यायची. कळले सर्वांना? क्लिअर का? चला शेवटचा प्रश्न आहे. ए बी सी डी ई एफ यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी 2 जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? ऑप्शन बघा. 13, 14, 15 आणि 16. कोणतेही 3 बिंदू एका रेषेत नाहीत म्हणजेच हे सर्व नैक रेषीय बिंदू आहेत. नैक रेषीय बिंदूतून 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? जेवढे बिंदू असेल, हस्तांदोलन लक्षात ठेवायचे. किती बिंदू आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6 गुणिले 6 व्यक्ती किती जणांशी हात मिळवतील? 5 व्यक्तींशी, भागिले 2. बेकबे बेत्रिक 6 3 5 15. म्हणजे एकूण किती रेषाखंड काढता येतील? तर 15 रेषाखंड काढता येतील. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची, आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून जायचे. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. न चुकता न विसरता. चला बाय बाय, टेक केअर.